या बाजूला आपण पाहू शकतो काहीतरी नवीन दिसतंय आपल्याला. याला समोरच्या बाजूनं असं हे बाईक असल्यासारखं वाटते, पाठीमागं पुन्हा याला ट्रॉली पण आहे. तर मी याच्या संदर्भात आपण यांना विचारू, यांना काय केलं आहे किंवा हे नवीन काहीतरी इन्व्हेन्शन दिसतंय आपल्याला. त्या साईडला हा दादा नमस्कार. हा हे बघा. मी भूपेश सोनवाल आणि हा आमचा किसान ATV आहे. आपल्या फार्म पर्पज साठी यूज करतो, ऍग्रिकल्चर पर्पज साठी आहे. आणि नेमकं आपण हे व्हेकल का काढलंय, हा व्हेकल असं काढलाय आपण की ह्याची किंमत आम्ही 4.5-5 लाख पर्यंत ठेवली आहे. आणि वरच्या वर याचा 4x2 आहे आणि EV आहे. EVच्या वर नावाने आपल्याकडं 100 किलोमीटरची रेंज आहे आणि 1.5 टनची कॅपॅसिटी आहे याच्यावर. किती टन? 1.5 टन 1.5 टनची याच्यात कॅपॅसिटी आहे. आणि याच्यामध्ये काय आपलं हायड्रोलिक दिलंय आणि मागे तुम्हाला अजून काहीतरी लोड करायचंय तर त्याच्यासाठी हुक पण दिलाय मोठा की तुम्ही अजून हे करू शकता, तुम्ही अटॅच करू शकता अजून काही इक्विपमेंट असेल तुमच्याकडे ते. हे पूर्णपणे चार्जिंग वरच आहे. हा अख्खा चार्जिंग वरचा आहे. याच्यामध्ये बॅटरी किती युनिटची आहे? आपली लीड ऍसिड बॅटरी याच्यात 72 वोल्ट 143 एच ची बॅटरी आहे. आणि समोर याला विंच दिली आहे. जर का तुम्हाला काय गाडी कुठे अडकली त्याला मग आपण झाडाला बांधला आणि नंतर गाडी विंच पोडायला विंच गाडी टाकली, गाडी बाहेर काढते आपली विंच. आणि मग आता मला सांगा ते जे बॅटरी दिले आहे ते बॅटरी चार्ज व्हायला किती वेळ लागतो? याच्यात जी बॅटरी आपली लीड ऍसिड बॅटरी आहे आणि याला 6 तास लागतात बॅटरी चार्ज व्हायला. 6 तास. 6 तास 6 तास चार्ज झाल्यानंतर मग किती वेळ परफॉर्मन्स? याचा आता विथ लोड 80 किलोमीटर रेंज आहे आणि विदाउट लोड आपला 100चा रेंज आहे. आणि प्राइस किती सांगितलं? प्राइस ह्याची 4.5 लाख. 4.5. हा ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे नवीनच दिसतंय आम्हाला, कधी लॉन्च झालं? आताच लॉन्च झालंय आणि प्रॉपर याची लॉन्चिंग आहे आता 2026 मध्ये. नवीन फेसलिफ्ट येणार आहे याचा 2026 मध्ये 26 जानेवारीला. अच्छा ठीक आहे. तर तेव्हापासून बाजारात येणार. हा बरोबर. आणखी या बाजारात आता प्री बुकिंग वरच आहे. प्री बुकिंग. मग असं भविष्यात हे तुमचं हे आहे का काही की बाबा सरकारी योजनेअंतर्गत मिळणारी गोष्ट आहे काही? हा आहे. आता सांगू शकत नाही. पुढे इन फ्युचर फ्युचर आहे आपल्याकडे व्यवस्था आणि याची सबसिडी पण फ्युचर मध्ये येणार आहे. आता पाठीमाग आपण बघू शकतो बाकीला त्या स्कूटी पण दिसतात आपल्याला, त्या पण चार्जिंग वरच आहेत का? हा सगळे चार्जिंग वरचे आहे. आणि आपल्याकडे माहिती द्या, त्याची प्राइस काय असणार आहे? आता ही अल्फा प्रो गाडी आपल्याकडे कमर्शियल पर्पज साठी सगळे लोक, आपले फार्मर लोक आहेत सगळे गाडीला आवड देतात. एकदम फेवरेट गाडी झाली त्यांची. लोडिंग कॅपॅसिटी खूप आहे गाडीची आणि गाडीची रेंज पण चांगली आहे आणि प्राइस पण चांगली आहे. सगळं ऑफोर्डेबल होऊन पण आपल्या किसान लोक ना ते खुश आहे या गाडीची. गाडीची प्राइस काय असणार आहे? आपली गाडीची प्राइस आहे 60,000 आहे. आता एक्सपोर्ट प्राइस आपला 60,000 चालू आहे, नाही तर 65,000 आपली प्राइस आहे. ओके. आणि याची चार्जिंग रेंज आहे 80 किलोमीटर जाते एका चार्जला. हे एकच कंपनीचं सर्व आहेत? हा आपले सगळे वेगळे मॉडेल आपल्याकडे सगळे. आणि मग आता मला सांगा शेतकरी बांधवांच्या हिशोबानं या मॉडेल पैकी कोणती योग्य वाटेल? आपल्याकडे अल्फा प्रो आहे किसानसाठी, एकदम प्रॉपर गाडी आहे, एकदम रफ अँड टफ आहे. प्रॉपर फुल ऍक्सेसरीज आहे गाडीला, 3 वर्षाची वॉरंटी आहे सोबत. आणि लीड ऍसिड बॅटरी बोलते की आरामात 5 सालची बॅटरी लाईफ आहे. निवांत चालतंय. मग ह्याचा चार्ज व्हायला किती वेळ लागतो? याला एक 5-6 तास. 5-6 तास. त्याच्यानंतर किती किलोमीटरची रेंज आहे? याला 80 किलोमीटरची रेंज आहे. ठीक आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.